हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 3. स्वात्मन्येव सदा स्थित्या मनो नश्यति योगिनः युक्त्या श्रुत्या स्वानुभूत्या ज्ञात्वा सार्वात्म्य मात्मनः. स्वात्म्यामध्ये सदा स्थित झाल्यावर युक्त श्रुत स्वानुभूती सर्वाभूती आत्मप्रचिती याद्वारे योग्याचे मन नष्ट होते. सर्वत्र साक्षीभाव आल्यामुळे मीपणा लुप्त होतो. लोकापवाद, देहभाव, शास्त्रविधींचे सोपस्कार यामधून सुटका होते आणि शेवटी निराळा असा आत्मभावही उरत नाही. या योगे योगी सदा आत्मस्थित होतो. तो सदा आत्मस्वरूप होतो. त्याचे सहजाचरण आत्मचरण असते. यामुळे काय होते ते या श्लोकात ऋषी सांगत आहेत. यामुळे 5 गोष्टी घडतात. 1. युक्त. योगी सदा आत्मयुक्त होतो. त्याची देहादी इंद्रिये आत्मसेवेसाठी रुजू होतात. त्यांची भोगापवर्गता लोप पावते. देहादी इंद्रियांचा आत्मांशाजवळ योग जुळून येतो. आता येथे अन्य भावभावना निर्माण होत नाहीत. योगी आत्म्यात एकरूप होतो. त्याचे सहजाचरण तरी ते आत्मचरण अशी त्याची जीवन रहाटी असते. 2. श्रुत. योग्याला अन्य भावभावना होत नसल्यामुळे तो शांत प्रशांत होतो. त्याचे लक्ष अन्यत्र नसते. यामुळे बाह्य गोष्टीत त्याला स्वारस्य राहत नाही. तो अंतःकरणात एकाग्र होतो. या योगे त्याला अंतःकरणातील अनाहत नाद स्पष्टपणे जाणवतो. आपल्या अंतःकरणात सतत अव्याहत अनाहत नाद सुरू असतो. तेथे सतत ओंकार निनादत असतो. परंतु या भौतिक गोंधळात तो आपल्याला ऐकू येत नाही. आता कसे सारे शांत प्रशांत झालेले असते. याचा अर्थ आपल्यासाठी सारे विश्व आपल्याच अंतःकरणात उतरलेले असते. तेथे सुरू असलेले नादब्रह्म अनाहत नाद ओंकार आपल्याला श्रुत होतो. 3. स्वानुभव. आता साहजिकच तिसरी घटना घडते. देहादी इंद्रिये आत्मस्वरूप झालेली असल्यामुळे अनाहत नाद श्रुत होत असल्यामुळे आपले ध्यान लागते आणि समाधीमध्ये आपल्याला आत्मानुभवाची प्रचिती मिळते. आपल्याला त्याचे दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. आता आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. आपण पूर्ण तृप्त होतो. 4. सर्वानुभूती आत्मदर्शन. आता आपल्यासाठी असे एकही ठिकाण असत नाही की जेथे आपल्याला आत्मानुभूती येत नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात असे सर्वत्र आपल्याला फक्त त्याचे आणि त्याचेच दर्शन होत असते. फक्त त्याची आणि त्याचीच चाहूल लागते. फक्त त्याची आणि फक्त त्याचीच जाणीव होते. कोठेही भोग उपभोग जाणवत नाहीत. 5. मनोमिलन. अशा प्रकारे सर्वत्र त्याची प्रचिती येऊ लागली की आपल्या मनाला बाह्य आकर्षण राहत नाही. ते स्वस्थ बसू शकत नाही. यास्तव त्याला एकमेव मार्ग उरतो आणि तो म्हणजे आत्मसेवेला सुरू होणे. मन नेमके तेच करते. ते अंशात्म्यात विलीन होते. विलीन होते म्हणजे ते आत्ममय होते. नदी सागराला मिळाली की आपण नदीचे पाणी सागरापासून निराळे काढू शकत नाही. इतके नदीचे पाणी सागरात एकरूप होते. तसेच आता मनाचे निराळे अस्तित्व उरत नाही. ते आत्मस्वरूप होते. अध्यात्मात ध्यान समाधी प्राप्त होण्यासाठी सर्वात मोठी अडचण असते ती मनाची. अशा प्रकारे आता अंशात्म्याशी मनोमिलन होऊन मनाचा आत्मयोग जुळून आल्यामुळे योगी आत्ममय होतो. हरिओम.